नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024-25 ची इथं मैदानी चाचणी मित्रांनो वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये संपलेली। मित्रांनो, काही जिल्ह्यामध्ये फक्त मैदानी चाचणी बाकी आहे मित्रांनो, बाकी सर्व जिल्ह्यांची इथं मैदानी चाचणी झालेली आहे आणि त्या जिल्ह्यांनी मित्रांनो त्यांची मैदानी चाचणीची इथं कट ऑफ पण इथं जाहीर केलेली। मित्रांनो, किती विद्यार्थ्यांना त्यांनी इथं लेखी परीक्षेसाठी पात्र केलेले मित्रांनो, किंवा लेखी परीक्षेसाठी किती विद्यार्थ्यांना इथं पात्र केलेले त्या सर्व जिल्ह्यांची इथं बघा। आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 जिल्ह्यांची इथं कट ऑफ सांगणार आहे आणि त्या 3 जिल्ह्यांनी त्या जिल्ह्यांमध्ये किती कास्ट कोणत्या त्यांच्या कास्टनुसार म्हणजे कास्टनुसार त्यांची इथं किती कट ऑफ गेलेली मित्रांनो, त्या जिल्ह्यांची इथं मैदानी चाचणीची किती विद्यार्थ्यांना त्या जिल्ह्यांनी इथं त्यांच्या लेखी परीक्षेसाठी पास केलेले, काय कट ऑफ लावलेले मित्रांनो कास्टनुसार, ते पण तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो। आणि तुमचं मित्रांनो एका जागेसाठी किती विद्यार्थ्यांना बोलण्यात येणार आहे मित्रांनो इथं लेखी परीक्षेसाठी, ते पण तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो। तब्बल 3 जिल्ह्यांची इथं मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। तिघही जिल्ह्यांची ती ऑफिशियल इथं कट ऑफ जाहीर झालेली आहे। ऑफिशियल त्यांनी इथं एक यादी प्रसिद्ध केलेली मित्रांनो, की ज्या यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव आहे मित्रांनो ते सर्व विद्यार्थी इथं एक त्यांची कट ऑफ लावल्यानंतर ते विद्यार्थ्यांची एक यादी प्रसिद्ध करण्यात आली, जेणेकरून ते सर्व विद्यार्थी इथं लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी इथं प्रसिद्ध करण्यात आलेली मित्रांनो। अशा प्रकारची ही माहिती आहे मित्रांनो, मी तुम्हाला तिघही जिल्ह्यांची आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे। तर मित्रांनो, सर्वात पहिले तुम्ही काय करा, आपल्या व्हिडिओला तुम्हाला आवडले तर नक्की लाईक करून घ्या, नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी। तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया। तर बघा मित्रांनो, सर्वात पहिले आपण गोंदिया जिल्ह्याचं बघूया। बघा, गोंदिया जिल्हा बघा दिनांक 27 तारखेला हा परिपत्र इथं प्रसिद्ध करण्यात आलेले आहे आणि याच्यामध्ये लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची इथं यादी प्रसिद्ध करण्यात आलेली मित्रांनो। बघा आता बघा मित्रांनो, अशा प्रकारची ही यादी प्रसिद्ध झालेली मित्रांनो। आता ह्या यादीमध्ये बघा, याच्यामध्ये कोणतीही कट ऑफची मित्र स्पेशल इथं कट ऑफ लिहून दिलेलं नाही आपल्याला कास्टनुसार। याच्यामध्ये त्यांनी काय केलं मित्रांनो, त्यांनी कास्टनुसार इथं विद्यार्थ्यांना इथं पास केलेले लेखी परीक्षेसाठी। मग एका कास्टमध्ये तुमच्या कास्टमध्ये किती विद्यार्थ्यांना पास केलेले ते सर्व माहिती तुम्हाला ह्या आपल्या पीडीएफ मध्ये तुम्हाला मिळून जाईल, ह्या यादीमध्ये मिळून जाईल। सर्वात पहिले बघा, ओपन कॅटेगरीचं त्यांनी दिलेले, ओपन कॅटेगरीच्या किती विद्यार्थ्यांना त्यांनी पास केलेले बघा। आता यांनी कट ऑफ पण लावलेले मार्गावर। आता सर्वात खाली तुमचा कट ऑफ असेल बघा, जर आपण सर्वात खाली गेलो मित्रांनो तर सर्वात खाली इथं तुमचा कट ऑफ पण दिला असेल ओपन कॅटेगरीचा बघा। तर बघा आपण इथं सर्वात खाली आल्यानंतर बघा किती विद्यार्थी पास करण्यात आलेले, तर टोटल इथं ओपन कॅटेगरीचे 394 विद्यार्थी इथं पास करण्यात आलेले मैदान आपला लेखी परीक्षेसाठी। तर 28 मार्गावर इथं कट ऑफ त्यांनी लावलेले मित्रांनो एक्स सर्व्हिसमॅनचं। आता वेगवेगळ्या आरक्षणानुसार इथं कट ऑफ त्यांनी लावलेले, महिलांचा कट ऑफ जर विचार केला तर 35 मार्गावर लावलेले अशा प्रकारे। तशा प्रकारे इथं कास्टनुसार मित्रांनो कट ऑफ लावलेले, आरक्षणानुसार इथं कट ऑफ लागलेले मित्रांनो। पण ते कट ऑफ असं कोणत्याही असं एका पेजवर लिहून दिलेलं नाहीये, तुम्हाला तुमच्या कास्टच्या इथं पीडीएफ मध्ये जाऊन तुम्हाला कास्टच्या सेक्शन मध्ये जाऊन तुम्हाला ते पीडीएफ तुम्हाला तुमचं कट ऑफ इथं चेक करावं लागेल मित्रांनो। जर तुम्ही पण इथं गोंदिया जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीचा फॉर्म भरला होता किंवा तुम्ही मैदानी चाचणी दिली असेल तर तुम्ही तुमच्या कास्टनुसार या लिस्टमध्ये तुमचं नाव चेक करून घ्या। जर मित्रांनो तुमचं नाव ह्या लिस्टमध्ये असेल मित्रांनो तर तुम्ही मैदानी चाचणी इथं पास झालेले आणि तुम्हाला आता लेखी परीक्षेसाठी पात्र करण्यात आलेले, तुम्ही लेखी परीक्षा देसाल। आणि जर तुमचं लिस्टमध्ये नाव नाहीये मित्रांनो तर तुम्ही ह्या भरती प्रक्रियेमधून बाद झालेले, तुम्हाला एवढे मार्ग नव्हते जेवढे तुम्हाला इथं कट ऑफ मध्ये पाहिजे होते मित्रांनो। तर अशा प्रकारे हे गोंदिया जिल्ह्याची मी तुम्हाला माहिती सांगितली। बघा पुढे बघा, रत्नागिरी जिल्ह्याची जर आपण विचार केला मित्रांनो बघा, तर रत्नागिरी जिल्ह्याचं पण सेम तसंच आहे मित्रांनो। रत्नागिरी जिल्ह्याचं बी इथं कोणतेही कट ऑफ इथं लावण्यात आले नाही मित्रांनो, फक्त त्यांनी एक लिस्ट प्रसिद्ध केलेली, एक यादी प्रसिद्ध केलेली आहे मित्रांनो। आणि त्या यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव आहे मित्रांनो ते सर्व विद्यार्थी इथं मैदानी चाचणीसाठी इथं मैदानी चाचणी पास होऊन ते सर्व विद्यार्थी इथं मित्रांनो आपली जी लेखी परीक्षा असते, जी रिटर्न एक्झाम असतो, लेखी परीक्षेसाठी पात्र झालेले मित्रांनो। बघा, जर तुमचं पण ह्या लिस्टमध्ये नाव असेल मित्रांनो तर तुम्ही पण लेखी परीक्षेसाठी पास झालेले, आणि जर तुमचं ह्या लिस्टमध्ये नाव नाहीये तर तुम्ही या भरती प्रक्रियेमधून बाद झालेले मित्रांनो। अशा प्रकारे बघा, हे मी तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्याची सांगितली मित्रांनो। जर तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल तर तुमचं इथं मार्ग चेक करून घ्या आणि तुम्ही इथं जी लेखी परीक्षा होईल तुमची आता त्यासाठी तुम्ही पात्र झालेले आहेत। आणि ह्या लिस्टमध्ये जेवढ्या विद्यार्थ्यांची इथं नाव आहे मित्रांनो, जेवढे विद्यार्थी त्यांची सर्वांची इथं लेखी परीक्षा होणार आहे मित्रांनो। नंतर बघा पुढचा जर जिल्हा विचार केला मित्रांनो तर पुढचा जिल्हा आपला बघा जालना जिल्हा आहे बघा। तर जालना जिल्ह्याची बी पण कोणतीही इथं कट ऑफ लावण्यात आलेली नाही मित्रांनो, डायरेक्ट इथं यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। म्हणजे तुमचं जे विद्यार्थी इथं लेखी परीक्षेसाठी पास झालेले बघा, पोलीस भरती 2024-25 लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची तात्पुरती यादी इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आता ज्या विद्यार्थ्यांचं ह्या यादीमध्ये नाव आहे मित्रांनो ते सर्व विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी सर्व विद्यार्थी इथं लेखी परीक्षेसाठी पास झालेले, म्हणजे ते आता लेखी परीक्षा देतील आणि भरतीच्या पुढच्या टप्प्यामध्ये जातील। आणि ज्या विद्यार्थ्यांचं ह्या लिस्टमध्ये नाव नाहीये, ह्या यादीमध्ये नाव नाहीये, ते ह्या भरती प्रक्रियेमधून बाद झालेले आहे। म्हणजे त्यांना इथं ग्राउंडमध्ये कट ऑफ त्यांचा कमी लागला असेल, जास्त लागला असेल, त्यांना कमी मार्ग आले असेल, म्हणून इथं बघा कास्टनुसार तुमचं कट ऑफ पण बघू शकता तुम्ही। कट ऑफ कसं बघायचं, सर्वात खाली तुमचं कास्टचं बघा, आता महिलाचं बघा, फिमेल मेल बघा, अशा प्रकारे तुम्ही इथं 43 अशा प्रकारे कट ऑफ पण बघू शकतात, किती मार्गावर इथं विद्यार्थ्यांना पास करण्यात आलेले लेखी परीक्षेसाठी बघा। आणि एकाच 10 इथं एका जागेसाठी 10 विद्यार्थी अशा प्रमाणे इथं जे यादी आहे मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली लेखी परीक्षेसाठी पास बघा। अशा प्रकारे मी तुम्हाला 3ही जिल्ह्यांची इथं माहिती सांगितलेली आहे। आता नवीन जे वेगळे जिल्हे येतील मित्रांनो त्यांची पण मी तुम्हाला माहिती सांगेल, तर जेणेकरून तुम्ही काय करा, आपल्या पहिले चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आणि मित्रांनो ह्या 3ही पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल, तर ते टेलिग्राम ग्रुपची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते लिंक चेक करू शकतात। आणि या तिघही पीडीएफ
तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपवर बघू शकता मित्रांनो. अशा प्रकारे ही माहिती होती. मी आशा करतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल. जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.